तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ भारताची आर्थिक दिशा कोणी ठरवली असेल तर ती ठरवली होती काही महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक योजनांनी. आज आपण याच योजनांची गोष्ट पाहणार आहोत. त्यांची सुरुवात कशी झाली, त्या कशा बदलत गेल्या आणि अखेर त्यांचा शेवट कसा झाला. चला तर मग हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. भारत स्वतंत्र तर झाला, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता की आता पुढे काय? एवढ्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था कशी उभी करायची? आणि ह्याचं उत्तर सापडलं एका खास मॉडेलमध्ये, नियोजनावर आधारित आर्थिक मॉडेल. आणि हेच मॉडेल पुढची अनेक दशकं भारताच्या आर्थिक प्रगतीचा पाया ठरला. तर इथूनच सुरुवात झाली एका नव्या पर्वाची. देशाला स्वातंत्र्यानंतर एका भक्कम आर्थिक आराखड्याची, एका ब्लूप्रिंटची गरज होती. आणि याच गरजेतून जन्म झाला योजना युगाचा. बरं, मग ह्या पंचवार्षिक योजना म्हणजे नेमकं काय होतं? तर याची प्रेरणा घेतली होती सोव्हिएत युनियनच्या मॉडेलवरून. आणि 1951 मध्ये भारतानं हा मार्ग निवडला. या योजना म्हणजे सरकारनं तयार केलेला एक केंद्रीय आर्थिक कार्यक्रम होता. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पुढच्या 5 वर्षात देशानं काय करायचं, कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचं आणि आपले पैसे आणि संसाधने कुठे लावायची, याचा हा एक मोठा राष्ट्रीय प्लॅन होता. आणि या योजनांच्या सुरुवातीच्या काळातच देशाच्या प्राधान्यक्रमांमध्ये एक खूप मोठा महत्त्वाचा बदल झाला. एक असा बदल ज्याने देशाची दिशाच बदलून टाकली. बघा, या सुरुवातीच्या काळात भारताचे प्राधान्यक्रम किती वेगाने बदलत होते. 1951 मध्ये जी पहिली योजना आली तिचा पूर्ण फोकस होता शेतीवर. पण फक्त 5 वर्षांनी 1956 मध्ये सगळा फोकस शेतीवरून थेट उद्योगांवर शिफ्ट झाला. मग 1961 मध्ये तिसऱ्या योजनेत आपण स्वावलंबनाचं ध्येय ठेवलं. पण काही मोठ्या अडचणी आल्या, ज्यामुळे 1966 ते 69 या काळात या पंचवार्षिक योजनांना एक छोटा ब्रेक घ्यावा लागला. आणि हा बदल किती मोठा होता ते इथून स्पष्ट कळतं. बघा, पहिल्या योजनेत सगळा भर होता शेती आणि सिंचनावर, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाकरा नांगलसारखी मोठी धरणं. पण लगेच दुसऱ्या योजनेत सगळं चित्र बदललं. प्रा. महालनोबिस यांच्या मॉडेलनुसार देशात मोठे अवजड उद्योग उभे करण्यावर जोर दिला गेला. का? तर भारताला औद्योगिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी. खरंच हा एक खूप मोठा आणि देशाच्या भविष्यावर परिणाम करणारा निर्णय होता. तिसऱ्या योजनेचं ध्येय तर खूप मोठं होतं, देशाला स्वावलंबी बनवायचं. पण नेमकं त्याच काळात 1962 मध्ये चीनसोबत आणि 1965 मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झाली. आणि या युद्धांमुळे ही योजना म्हणावी तशी यशस्वी झाली नाही. आणि म्हणूनच यानंतर 3 वर्ष मोठ्या पंचवार्षिक योजनांऐवजी छोट्या वार्षिक योजना आणाव्या लागल्या. तर सुरुवातीची ही पायाभरणी झाली. आता योजनांचा पुढचा टप्पा सुरू झाला. आणि यावेळी फोकस बदलला. आता लक्ष फक्त धरणं आणि कारखान्यांवर नव्हतं, तर ते सामाजिक कल्याणाकडे आणि देशात आर्थिक स्थैर्य आणण्याकडे वळलं. यामधल्या कार्यात देशाच्या गरजा बदलत होत्या आणि हे योजनांमध्ये स्पष्ट दिसत होतं. बघा, चौथ्या योजनेत स्थैर्य आणि स्वावलंबनावर भर दिला गेला. पण 5वी योजना येईपर्यंत देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं गरिबी. आणि मग थेट गरिबीवरच हल्ला करायचं ठरलं. यानंतर तर 6वी आणि 7वी योजना रोजगार, सामाजिक न्याय अशा थेट माणसांशी जोडलेल्या विषयांवर अधिक लक्ष देऊ लागल्या. गरिबी हटाऊ ही फक्त एक साधी घोषणा नव्हती. हे 5व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य ध्येय होतं. भारतीय राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या इतिहासात याला एक टर्निंग पॉइंट मानलं जातं. या एका घोषणेने योजनांची दिशाच बदलून टाकली होती. आता आपण येतो 1990च्या दशकात. हा तो काळ होता जेव्हा भारतात खूप मोठे आर्थिक बदल झाले, ज्यांना आपण उदारीकरण म्हणतो. आता या नव्या काळात, या बदललेल्या वातावरणात पंचवार्षिक योजनांनी स्वतःला कसं जुळवून घेतलं ते पाहणं इंटरेस्टिंग आहे. उदारीकरणानंतर जी 8वी योजना आली ना, ती खरं तर एका नव्या भारताची नांदी होती. आता सरकारची भूमिका बदलत होती. फोकस फक्त उद्योग किंवा शेतीवर नव्हता, तर देशाच्या सगळ्यात मोठ्या संपत्तीवर होता. आणि ती संपत्ती म्हणजे देशातले लोक, म्हणजेच मानवी संसाधन विकास. याचा सरळ अर्थ होता की आता लोकांचं शिक्षण आणि आरोग्य यात गुंतवणूक करण्याला टॉप प्रायोरिटी देण्यात आली. आणि मग शेवटच्या काही योजनांमध्ये विकासाची उद्दिष्टे आणखी मोठी आणि व्यापक झाली. बघा, 10व्या योजनेत फक्त 8% GDP वाढीचं टार्गेट होतं. पण 11व्या योजनेत एक नवीन शब्द आला, सर्वसमावेशक वाढ. याचा अर्थ काय? तर विकासाचे फायदे मुठभर लोकांपर्यंत नाही, तर समाजातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजेत. आणि मग 12व्या योजनेत त्याला अजून एक गोष्ट जोडली गेली, शाश्वत वाढ. म्हणजे असा विकास जो पर्यावरणाला धक्का न लावता पुढच्या पिढ्यांसाठीही टिकून राहील. तर तब्बल 66 वर्षांच्या या लांबचक प्रवासानंतर आपण आता या कथेच्या शेवटाकडे आलो आहोत. चला तर मग या संपूर्ण प्रवासातले काही सगळ्यात महत्त्वाचे टप्पे, काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आठवून घेऊया.
या संपूर्ण प्रवासाचा जो सार आहे ना, तो ह्या काही मुख्य योजनांमध्ये आपल्याला दिसतो. दुसरी योजना ओळखली जाते उद्योगांसाठी. 5वी योजना म्हणजे गरिबी हटाओ. 8वी योजना म्हणजे उदारीकरणाची सुरुवात. आणि 11वी योजना म्हणजे सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जशा देशाच्या गरजा बदलत गेल्या तशी योजनांची उद्दिष्टही बदलत गेली. आणि मग अखेर 2015 साली हा प्रवास थांबला. पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी करणारा जो नियोजन आयोग होता तो बरखास्त करण्यात आला आणि त्याच्या जागी आली एक नवीन संस्था, नीती आयोग. आणि इथेच या पंचवार्षिक योजनांच्या युगाचा अधिकृतपणे शेवट झाला. तर हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. देशातली मोठी धरणं असोत, मोठमोठे उद्योग असोत, या सगळ्याची पायाभरणी याच योजनांनी केली. पण मग या 6 दशकांच्या आर्थिक नियोजनाचा जो वारसा आहे त्याचा आजच्या भारतावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो, हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?